वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हॉट इन माय स्किन केअर प्लस मेकअप बॅग. म्हणजे ॲज सच मी इतका काही मेकअप नाही करत, बट स्टील मी असं बोलते इतका काही मेकअप नाही करत, इतका काही मेकअप नाही करत, बट आय हॅव थोडेफार मेकअप प्रोडक्ट्स. आणि अजून अर्धे प्रोडक्ट्स तर मला माहिती नाही आहेत कुठे ठेवले आहेत मी. If you could relate to me, so let's go and see what's in my makeup slash skincare bag. Talking about my first product is this matte poreless powder. I'm in the shade 128 nude. So talking about this product, this is actually म्हणजे खूप पोअर्स मिनिमाइज करतं, हे मॅट फिनिश देतं, ऑइल कंट्रोल करतं आणि लॉंग लास्टिंग पण आहे हे प्रोडक्ट. सो आय फील लाईक माझं तरी हे गुड परचेस आहे. अँड इफ यू आर लुकिंग फॉर अ बजेट फ्रेंडली कॉम्पॅक्ट पावडर, so you can definitely try this. Talking about the second product is this Rare Beauty concealer. As you can see, I'm in the shade 410N, and this is how it looks. I will just show you. हे खूप जास्त हायड्रेटिंग कन्सिलर आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि यू कॅन यूज लाईक मल्टी प्रोडक्ट, लाईक कॉन्टर सारखं यूज करू शकतात, ब्लेमिशेस हाईड करू शकतात, रेडनेस हाईड करू शकतात. सो एकदम मल्टीपर्पज प्रोडक्ट आहे. अँड आय गेस इट कॉस्ट फॉर $20, थोडं हाय एंडमध्ये, बट तर तुम्ही असं अफोर्डेबल साईडमध्ये जाऊ शकतात. तर के ब्युटीचं कन्सिलर पण काइंड ऑफ सिमिलरच आहे, म्हणजे फ्रेंडने मला सांगितलं. सो यू कॅन डेफिनेटली ट्राय दॅट आउट. This is the third product. This is the Maybelline Hyper Curl Easy Wash Mascara. This is how it looks, and ह्याचा वॉन्ड असा दिसतो. आय रिअली लव्ह दिस प्रोडक्ट. आता ऑलमोस्ट हे संपतच आलं आहे, बट आय फील लाईक हा म्हणजे स्मच प्रूफ आहे, लॉंग लास्टिंग आहे, वॉटरप्रूफ आहे. सो जर तुम्ही असं वॉटरप्रूफ मस्कारा बघत असाल, सो दिस इज अ गुड परचेस. आय विल डेफिनेटली रेकमेंड. बट मला जे तुम्हाला मस्कारा आवडतं ते सजेस्ट पण करू शकतात, आणि जर ते चांगलं वाटलं मला तर मी बाय करेन. सो कमेंट्समध्ये प्लीज गिव्ह युअर मस्कारा सजेशन्स. Talking about the next product is this eyeliners. आणि मी इतकी शुगर कॉस्मॅटिक्सच्या आयलायनरची फॅन आहे, बिकॉज इतकं छोटूसं प्रोडक्ट आहे हे. अँड आय डोंट नो, हे मला इतकं आवडलेलं नाही आहे, बिकॉज हे खूप हार्ड आहे अप्लाय करायला ॲज पर मी. हे फक्त लाईक असं मला तरी वाटतं, बट मला हे खूप आवडलं आहे. दिस इज द नेक्स्ट प्रोफेशनल मेकअप दॅट्स द पॉइंट आयलायनर. ह्याचं म्हणजे मी स्वॉच आधीच केलं आहे. हे खूप जास्त पिगमेंटेड पण आहे, आणि हे खूप जास्त इझी टू अप्लाय पण आहे. लाईक यू कॅन सी पेनसारखं आहे. हे मस्त आहे प्रोडक्ट, मला खूप आवडतं. जर तुम्ही बघत. टॉकिंग अबाउट माय नेक्स्ट प्रोडक्ट, हे रेअर ब्युटीचा प्रायमर आहे. हा खूप मस्त स्किन पोर्सचे ब्लर करतं, आणि दिस इज आय गेस द पोर डिफ्युजिंग प्रायमर. दुसरा पण ह्याच्यात कोणता तरी व्हेरियंट आहे ज्याचं असं शायनी फिनिश देतं स्किनला. मी एकदम म्हणजे बेसिकवाला ट्राय करत होती, फर्स्ट टाईमच घेतलेला. सो या, हा मस्त स्किनला असा मॅट फिनिश देतो. सो आय रिअली लाईक दिस. आणि मी 2 आयलायनर्स विसरली. सो दिस इज माय नेक्स्ट प्रोडक्ट. हे माझं फेवरेट आयलायनर. सो मी बोलत होते आधी की मला लॅक्मेचा लायनर खूप, इन्स्टा लायनर आवडतं. तर दिस इज वॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. मला हा खूप आवडतो. दिस इज ब्ल्यू, आणि हा आहे व्हाईटमध्ये. सो दिस इज अ रँडम ब्रँड कोणता तरी. मला असंच व्हाईट आयलायनर हवा होता. ह्याचा पण पिगमेंट खूप मस्त आहे, पण माझ्या फ्रेंड्सने मला असं वाटत होतं काहीतरी काहीतरी मस्ती करत होते ते माझ्याशी, जेव्हा मी त्यांना असं व्हाईट आयलायनर लावलं. ऑल्सो मला एक बोलायचं होतं. सो ह्या सगळ्या प्रोडक्ट्सवरती पाठी ते हे लिहिलेलं आहे, म्हणजे हे 24 मंथ्स आहे. परत आय डोंट नो इथे आहे का नाही, बट सो माझ्याकडे आहे हे एवढे सगळे लिपस्टिक्स आहे, आणि हे ऑब्व्हियसली माझं लिप ऑइल. सो हे सगळे लिपस्टिक्स आहेत
जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल एक सेपरेट व्हिडिओ, जस्ट लेट मी नो. सो मी नक्की एक सेपरेट व्हिडिओ बघेन फक्त लिपस्टिकसाठी पण करेन त्या व्हिडिओमध्ये. अँड कमिंग टुवर्ड्स द एंड, हे मेकअपचा एंड होता बिकॉज माझे इतके मेकअप प्रोडक्ट्स नाही आहे, बिकॉज मी नाही इतका जास्त मेकअप करत. बट ॲक्च्युली मला घ्यायचं आहे, आय एम जस्ट लर्निंग नाव. अँड मी एकदा रेअर ब्युटीचं फाउंडेशन घेतलेलं अँड ते एक्सपायर झालं, सो मी नाही वापरत, दॅट्स वाय. बट आय रिअली वॉन्ट रेकमेंडेशन्स फ्रॉम यू गाईज. जर कोणतं चांगलं आय शॅडो पॅलेट असेल तर, बिकॉज आय एम रिअली थिंकिंग टू बाय अ गुड आय शॅडो पॅलेट. या, सो ते आहे. नाव आय हॅव लॉट्स ऑफ स्किन केअर ॲज वेल. So let's start with. So now let's just get into the skincare part of the video, and obviously I'm going to share first the lip products because I feel like मला तरी हे लिप ग्लॉस आणि लिपस्टिक, म्हणजे मी लिपस्टिक मेकअपमध्ये कन्सिडर करते, बट आता लिप ऑइल तर मेकअपमध्ये नाही कन्सिडर केला पाहिजे आय फील. ओके, सो this is the wet lip oil unbuttered, the Kosas one. This is my favorite one, if you can see. And हा खूप जास्त मस्त लिप ऑइल आहे. ह्याचा वॉन्ड असा दिसतो आणि मी आता हे लावलं आहे, सो तुम्ही बघू शकतात एकदम मस्त आहे हा लिप ऑइल. कोणत्या पण लाईक फेस टोनला सूट करेल. सो this is this. And second one is this L'Oreal Paris Glow Paradise in the shade 150. हा असा दिसतो. ॲक्च्युली माझा ऑलमोस्ट हा प्रोडक्ट संपला आहे, सो मी ह्याला स्वॉच करून दाखवू नाही शकत. सो बट मस्त प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला असं पिंकिश शेडमध्ये लिप बाम हवा असेल तर दिस वन इज द मस्त. म्हणजे मी हे बाय केलं, आय थॉट दिस इज लिपस्टिक, आणि नंतर कळालं की हे लिपस्टिक नाही आहे, लिप बाम. सो या. And the next one is this elf plumping gloss. I can swatch this for you guys. हे असं दिसतं, मस्त पिंक शेड आहे हा ह्याचा. मी हा युजली नाही वापरत, कधीतरीच वापरते बिकॉज मला हा कोससवाला खूप आवडतो. अँड हा लॉंग लास्टिंग पण आहे, चांगला आहे. बट मला असं वाटतं की जर आपण खात असतो तर लिप ग्लॉस आणि लिप ऑइल तर जातच. सो या, लॉंग लास्टिंग पार्टवरनं मला आठवलं. ओके, अँड दिस इज द रेअर ब्युटी लिप ऑइल, लिप ग्लॉस. सो दिस इज हाऊ इट लुक्स, इफ यू कॅन सी. मी नीट स्वॉच नाही केला, वेट एक सेकंड, पुन्हा एकदा करते. So this is how it looks. म्हणजे एकदम असा रेडिश मरूनिश शेड आहे ह्याचा खूप, आणि मस्त आहे. पण ऑब्व्हियसली इतकं लॉंग लास्टिंग नाही आहे, बट आय फील लाईक मला ह्या सगळ्यांमध्ये ते कोससवालाच जास्त फेवरेट आहे. सो दिस वॉज द लिप प्रोडक्ट्स. हे सगळे माझे लिप प्रोडक्ट्स होते. सो या, लेट्स गेट डाईव्ह इन टू द सिरम्स अँड मॉइश्चरायझर पार्ट. So the second is the moisturizer. This is my go-to moisturizer, the CeraVe Ultra Light Moisturizing Gel. हे माझ्याकडे ऑलरेडी माझा बॅकअप पण आहे, मी आत्ताच ऑर्डर केला आहे, तो आजच आला आहे. सो दिस इज ॲक्च्युली एकदम लाईट मॉइश्चरायझर आहे. ह्याच्यामध्ये नायसिनामाइड आहे, हायलोरॉनिक ॲसिड आहे, सगळं आहे. आणि म्हणजे हे ऑल स्किन टाईप्सला पण आहे, बट यू कॅन रिअली, आणि फ्रेग्रेन्स नाही आहे मेन म्हणजे, बिकॉज I don't like fragrances in my products, so you can consider this if you want fragrance-free product. So yeah, this is the best product from CeraVe in their moisturizing range, I feel so. I don't know, focus करने होते. हाँ, दिसतंय. Okay, so this was my first moisturizer, and then let's dive into the second one. This is the Dermaco Ultra E Daily Face Moisturizer. हे असं दिसतं. सो हा मी प्रोडक्ट डेली नाही यूज करत, मी कधीतरीच यूज करते. सो आय कॅनॉट कमेंट ऑन दिस वन बिकॉज
म्हणजे असं ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, मला फ्रीबी म्हणून मिळालेलं. सो या, ह्याच्यावरती मी नाही बोलू शकत. मे बी अजून यूज केल्यानंतर आय कॅन से इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. द ऑर्डिनरी नॅचरल मॉइश्चरायझिंग फॅक्टर्स हा वाला मॉइश्चरायझर आहे. सो हा पण ऑलमोस्ट संपला आहे माझा मॉइश्चरायझर, ॲज यू कॅन सी. तर हा ॲक्च्युली लाईट वेट नाही आहे आणि मला हा इतका जास्त नाही आवडला आणि हा एक्सपेन्सिव्ह साईडला पण आहे. आय गेस $20 समथिंग. आय डोंट रिमेंबर, बट आय विल शुअरली लिंक एव्हरीथिंग इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. बट हा मला इतका नाही आवडला. माय स्टील फेवरेट इज द सिरावे वन बिकॉज तो खूप जास्त लाईट आहे. These are the two sunscreen that I have. The first one is the Dermaco one. हा हे माझं गो टू सनस्क्रीन आहे. सो मला हे खूप आवडतं. दिस इज द 1% हायलोरॉनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल, ब्रॉड स्पेक्ट्रम अँड ब्लू लाईट प्रोटेक्शन. इट इज फ्रेग्रन्स फ्री, हायलोरॉनिक ॲसिड अँड व्हिटॅमिन ई. आय रिअली लव्ह दिस. सर तुम्ही चांगला सनस्क्रीन बघत असाल तर दिस इज द बेस्ट थिंग आय हॅव एव्हर गॉट. मी न्यूट्रोजनाचा यूज करत होते, बट ते व्हाईट कास्ट देत होतं अँड हे व्हाईट कास्ट नाही देत. सो या. And then coming towards the next product is this Super Goop Unseen Sunscreen. सो हे असं दिसतं, मी तुम्हाला दाखवते. सो हे ना एकदम असं क्लिअर जेल सारखं दिसतं अँड खूप चांगलं आहे. बट मला तरी पण हे थोडंसं असं वाटतं की आपल्या स्किनला थोडंसं ऑइली करतं आणि दिस इज फॉर $38 अँड आय फील लाईक खूप जास्त एक्सपेन्सिव्ह साईडला आहे हे प्रोडक्ट. सो आय स्टील प्रेफर द डमाको रॅदर दॅन दिस वन. And I have for that is this Laneige sleeping mask. I'm sorry. This is the Laneige sleeping mask. ह्याचं कन्सिस्टन्सी असं दिसतं. सो ॲक्च्युली हा प्रोडक्ट मी इतका यूज नाही केला आहे. म्हणजे ॲज यू कॅन सी हा माझा फ्रेग्रन्स मस्त येतो, बट मला ना ॲक्च्युली द प्रोडक्ट्स विच हॅव फ्रेग्रन्स इन इट, मला खूप भीती वाटते ते प्रोडक्ट्स यूज करायला बिकॉज इट ट्रिगर्स ॲक्ने अँड दॅट इज द रिझन मी हा जास्त वापरत नाही. मी एकदाच वापरला आणि नाही वापरणार आहे बिकॉज दिस इज ऑल्सो फ्री बी फ्रॉम सफोरा. आणि या, सो आय विल टेल इफ यू लाईक फ्रेग्रन्स आणि तुम्हाला जर चालत असेल, तुमचं ॲक्ने प्रो स्किन असेल, तर आय विल से तुम्ही ट्राय करू शकता. मे बी यू कॅन पॅच टेस्ट अँड त्याच्यानंतर मे बी यूज करू शकता. प्रोडक्ट इज दिस सिरावे रिसर्फेसिंग रेटिनॉल सिरम आणि ह्याच्यात नायसिनामाइड आहे. ॲक्च्युली ह्याने पोस्ट जे ॲक्ने मार्क्स असतात ते फेड करतं, परत स्किन टेक्स्चर चांगलं करतं. वन टाईम आय गेस वन टाईममध्ये 2 पंप्स यूज केले तरी खूप जास्त आहे, चांगलं आहे. फेस यूज केला तर डॅम स्किनमध्ये युजली मी डॅम स्किनमध्ये लावते, बट नॉर्मल स्किनमध्ये पण तुम्ही लावू शकता. तो दिस इज दिस द लास्ट मॉइश्चरायझर इज दिस जर्गन्स अल्ट्रा हिलिंग रिपेअर्स. हे सेन्सिटिव्ह आणि ड्राय स्किनसाठी आहे. खूप मस्त मॉइश्चरायझर. आय हायली रेकमेंड यू जर तुम्ही काही स्किन प्रॉब्लेम्स थ्रू जात असाल तर. सो माझी थोडीशी सेन्सिटिव्ह स्किन आणि मला एक अलर्जी झालेली 2 इयर्स अगो. सो मी युजली हे हँडसाठी हेच वापरते बिकॉज नाहीतर मला रॅशेस येतात. सो या, दिस इज माय गो टू हँड क्रीम. हे असं दिसतं. सो दिस वर ऑल द प्रोडक्ट्स दॅट आय हॅड. सो स्किन केअर आणि मेकअप्स एव्हरीथिंग. युजली मी इतकं स्किन केअर होल्ड नाही करत. माझ्याकडे आहेत प्रोडक्ट स्किन केअरचे. इफ यू वॉन्ट, म्हणजे मी नवीन प्रोडक्ट्स घेतले आहेत सफोरामधनं ऑर्डिनरीचे. इफ यू वॉन्ट सफोरा हॉल जस्ट डू लेट मी नो. मी पक्का नेक्स्ट टाईम तो हॉल बनवेल. And this were all the products that I told you guys right now. सो डू लेट मी नो की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला अँड आय रिअली वॉन्ट युअर ऑनर्स फीडबॅक्स. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ you could please comment a pink heart and tell me that you loved it, so I would know की तुम्ही हा व्हिडिओ नीट लास्टपर्यंत बघितला आहे आणि मध्ये स्किप नाही केला आहे. So if you have any suggestions, do let me know in the comment section and I will see you guys soon. Bye.